As you can see, massive chaos as we are waiting for the caretaker Chief Minister Eknath Shinde to make the highly awaited address that had been planned for today. Essentially, he is seated at this point. We'll tell you a little bit more about what's been taking place in the state of Maharashtra. Currently, there is a tussle over the Chief Minister announcement because there's no clarity at this point. The big question is who is going to become the Chief Minister of Maharashtra. Essentially, Eknath Shinde and Devendra Fadnavis, these are the two names, of course, that are at the forefront. But according to speculation and according to sources as well, Devendra Fadnavis continues to be the front runner for the post. We're crossing over to my colleague Shrishti to bring us more on this. Shrishti, we are currently awaiting the press conference of the caretaker Chief Minister Eknath Shinde. Tell us more about what's taking place. शांत राहिला तर मी बोलेन. सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय. त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे. अतिशय मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय. त्यामुळे जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली. आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय. अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना विकास आणि कल्याणकारी योजना आणि मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड काम केलं. मला तर आठवतंय मी पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची. असे हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं. मी मला वाटतं 180-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान आणि पायाला बिंदरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, कार्यकर्ता म्हणून उद्या कार्यकर्ता. तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री understood myself or considered myself chief minister. आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेत I always considered myself as a common man. कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते And समजलं that's why आणि मी मनाशी एक there were निश्चय no केला hurdles for me की या कॉमन मॅन साठी while working for people and meeting common people as well. सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे. आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून. I come from a humble background, कुटुंबाच्या from a farmer's वेदना family. मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो. माझ्या आईचा विषय मी मांडला, पत्नीचा माझा विषय मांडला की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं, याचं बिल त्याचं बिल सगळं कसं. आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, ज्येष्ठ असतील, या सगळ्यांसाठी रुग्ण असतील, काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती. शेवटी त्याच्यातून जावं लागतं माणसाला. I always had this feeling that I should do something which can benefit the people of the state.
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार? मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. काय लोक म्हणतात काय हे तुम्ही वाटताय काय म्हणजे सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे, आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. आनंदी साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं. कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला we had the entire backing of Amit Shah as well as Prime Minister Narendra Modi. की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला and Prime Minister Narendra Modi has backed me throughout my tenure of 55 years. प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं. Prime Minister Narendra Modi मदत as well as Amit Shah अनेक वेळा ते आले for backing our schemes. 2.5 वर्षाच्या काळामध्ये even for coming in राज्याचा state जो काही प्रगतीचा वेग आहे for तो the वाढण्याचं development कारण एवढंच की of Maharashtra. एक विचाराची सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो. आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले, सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता सुप्रमा. त्यामुळे हे जे काय की प्रचंड असा या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलंय. कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1ल्या नंबरला आणलं. याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली. सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी ही नवीन ओळख निर्माण झाली. कोट्यावधी लाडक्या बहिणींची
त्यामुळे others are the मी step brothers. एवढंच सांगेन But I की am the real brother समाधानी of आहे my sister, आणि या that is 2.5 Larki वर्षाच्या Bahin. कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, नाही प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत, समजलं की नाही. त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो, हे जे काही एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला, हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होते. आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे. मी असे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काही केलं काम, ते काम केलं मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये, 6,000, 8,000, 10,000 त्यांना मिळायला लागले, वयोश्री योजनेत मिळायला लागले, सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे. काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू, आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं, आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री, आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे. तर मी कधी त्यांना अंतर दिलं नाही, कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या, ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं, प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो. हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली, त्याला फार नशीब लागतं. म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, मुख्यमंत्री काय ते सगळं, ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का, माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही. मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो. कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात. आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन. आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडलंय, कुठे घोडा अडलं बिडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे ती नशिबाने मिळते. म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, 2.5 वर्ष संधी दिली, या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी तुम्ही तुमचा निर्णय आहे. एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए
देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठले काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला, माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की सरकार बनवताना माझा कुठलाही अडचण मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते, आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय. त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काम आपल्याला करायचंय. पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, मॅन्डेट दिलंय त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज ज्या काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचंय आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचंय. राज्याला आपण देशामध्ये नंबर 1चं बनवलंय. आणखी आपण त्याच्यामध्ये जसं आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय. आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही. आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितले की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाहीये. स्पीड ब्रेकर नाहीये. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाहीये. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. अगला कदम आपका पहले मैं सभी पत्रकारों का स्वागत करता हूं. आज हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है, इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं. हमारे लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, लाडले सब जो भी है, सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है. पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है. और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूं. इसमें हमारे जो 2.5 साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से, जो
सपना बाला साहब ठाकरे जी का था, आम शिव सैनिक को मुख्यमंत्री बनाना। वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे। इसका मुझे गर्व है, अभिमान है। और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले 2.5 साल में सरकार को आगे बढ़ाने में, फंड्स के प्रोविजन में, सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है। इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ। और हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है। आनंद दिघे साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है, सर्वसामान्य मानुष की सरकार है, एक कॉमन मैन की सरकार है। मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था, मैं सीएम मीन्स कॉमन मैन। एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए, तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया 2.5 साल में। और 2.5 साल में इतना काम किया है हमने, इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पड़े जो प्रकल्प थे, जो रुकाए, जो बंद किए हुए प्रकल्प, उसको हमने शुरू किया। एक तरफ विकास किया, दूसरी तरफ कल्याणकारी योजना है, जैसे लाडली बहना योजना है, लाडला भाई है, कई योजना है। और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने, क्योंकि मैं जानता हूँ गरीबी क्या है। मैं भी किसान का बेटा हूँ, किसान परिवार से आया हूँ। इसको उसका अनुभव होना चाहिए, उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए। और इसीलिए मैंने पहले ही जब मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी, इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की। हमारे सभी साथियों, दोनों डीसीएम, सभी लोगों ने इसमें योगदान दिया और इतने बड़े पैमाने पे 2.5 करोड़ लाडली बहना योजना, उनको जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया, कोर्ट में गए, लेकिन हमने वो शुरू रखी। एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में, लाडली बहनाओं में, लाडले भाइयों में, सभी में। और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है। और ये ऐसी जीत मैं चाहता हूँ कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है, अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है। और इसलिए मैं ये कहूँगा कि 2.5 साल का जो कार्यकाल है, कम समय 2.5 साल का है, लेकिन काम हम मेरे ख्याल से 10 साल का काम किया है। इतनी योजना, इतने सब स्कीम्स है, इतने प्रकल्प है, इतने आगे बढ़ाने का काम किया है। दिन रात मेहनत करके हमने किया है, दिन रात। पूरे इलेक्शन में तो छोड़ो, लेकिन जब से हम सरकार में बैठ गए, मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली, तब से मुझे लगता नहीं कि मैं एक भी दिन छुट्टी ली। जहाँ भी गया वहाँ काम किया। और इसलिए ये सभी लोगों ने मेहनत कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल हुई है। और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है। एक कॉमन मैन, हर एक को लगता था कि ये अपना आदमी है, ये अपना मुख्यमंत्री है। और ये मेरी जो पहचान बन गई है, लाडला भाई, ये सब पदों से क्या बोलते हैं, उससे ऊपर है। और इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ। और आप लोगों ने देखा है कि 2-4 रोज से ऐसी चर्चाएं हैं, कोई नाराज है, कोई बैठा है घर में। हम नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं, हम लोग लड़ने वाले लोग हैं, लड़कर काम करने वाले लोग हैं, लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं। इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है, इससे हमारी और जिम्मेदारी बढ़ गई है। इसलिए महायुति और तेजी से काम करेगी और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी। और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ, मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की, उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है, आप निर्णय ले लो, जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है। हम भी महायुति के कौन लीडर है, एनडीए के लीडर कौन है, मोदी जी है, अमित भाई है। तो उनको कहा कि मैंने अमित भाई जी को भी फोन किया, मोदी जी को भी फोन किया, सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट, कोई भी अड़चन, कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है। आप बेशक आप निर्णय ले लो,
उस निर्णय की तामील हो जाएगी, निर्णय की अमल हो जाएगी। और मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। मागणी करते पण तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीने महाविजय मिळवलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हीच व्हावं अशी महाराष्ट्र जनता मागणी करते। सर क्या त्याग करने के लिए तैयार है? सुनो, महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मिला, महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं, जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही। सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी, ही कमी नाहीये। त्यामुळे लोकांची भावना सहज आहे, लोकांची भावना मला साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना माहीत आहेत, मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत, त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी। 3 दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय, पत्रकारांना पण भेटताय, पण 3 दिवस एकनाथ शिंदे होते कुठे, का भेटत नव्हते? अरे तुझं मला फोन करत होता, असं होतो, वर्षावर होतो, यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो। असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका। प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द दिला होता का मुख्यमंत्रीपदाचा? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत, मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन पुन्हा मुख्यमंत्री केले। अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना। हा तुमचा विषय आता मी नंतर आहे ना। पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे। एक मिनिट मला सांगायला, आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो। केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं, त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते। मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले, त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा ऐसे चट्टान की तरह खड़े रहेंगे। आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे तो मगाशी विचारलं ना, आता 1 मिनिट, चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं। अरे बाबा, एकनाथ शिंदेचं स्थान काय असणार? उद्या आमची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर, त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल।
ऐका बरोबर आहे तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरतात झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? सर Now crossing over to my colleague Shushi. Shushi, we just listened in to the press conference being addressed by the caretaker Chief Minister Eknath Shinde. It seemed a bit like a goodbye letter that he was writing to the people of Maharashtra, talking again about how he's thanking all of the people that have been crucial in the government that he has led over the last few years. But take us through the other key takeaways. Well, of course, an important press conference was conducted by the caretaker Chief Minister of Maharashtra, Mr. Eknath Shinde. What he mentions is that he has worked relentlessly for the state of Maharashtra in last 2.5 years. And he was not a Chief Minister, but he was a common man. He worked as a karyakarta for the state of Maharashtra, and that's what is his end game and end goal for the state. He also mentioned that till the last drop of blood in his body, he will work relentlessly for the people. And for 2.5 years, they have backed me. That means the top brass of BJP has backed him for being a CM, as well as several schemes were brought in by the central government to the state of Maharashtra. A lot of fundings has been given by the central government, and that's why he was able to carry out several yojanas in the state of Maharashtra. What he mentioned importantly is that the decision which the top brass of BJP will do, that will be acceptable to him. That means he will be accepting the decision which will be given by the Prime Minister Narendra Modi as well as Amit Shah. He also told in the press conference importantly that he called yesterday to Amit Shah as well as Prime Minister Narendra Modi and mentioned the fact that he is okay with whatever the decision they will be taking. Now, there was a lot of stir amongst the Mahayuti leaders in terms of the CM phase, while the BJP leaders are pushing hard for Devendra Fadnavis. Now what comes across is that CM Shinde has himself cleared the fact and mentioned that he is okay with the decision that will be taken by the top brass of BJP, that is Prime Minister Narendra Modi as well as Home Minister Amit Shah. But importantly, what we have seen earlier is that Shinde Sena leaders, they have also pushed hard for the Chief Minister's position for Eknath Shinde itself. They have earlier mentioned also that, that for 2.5 All right, years... Shashi, do stay with us. We want to cross over to Ms. Shaina NC, who's joining us on the broadcast at this point. Ms. NC, what do you have to say about whatever Eknath Shinde has said in his press conference, which he has just addressed? He is saying that the final decision ultimately does rest with the BJP leadership. That means the Prime Minister, that means the Home Minister. Well, I think Honorable Eknath Shinde ji is extremely mature as a leader, and yes, he has taken us to victory from Lok Sabha to Assembly elections. The sense of maturity is this, that we are not here for lust for power. He is here to serve the people of Maharashtra and will continue to do so in all capacity. And if the honorable leadership of the Mahayuti deems fit, based on the numbers and based on the strike rate, then it is the decision of the Mahayuti leadership to decide who should be Chief Minister, and that is the reference to context. So I think more power to all the leaders, be it Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar, to work harder and more selflessly for the people of Maharashtra, unlike the opposition, which was only united for the lust for power and for the post of the Chief Minister. But Ms. NC, do tell us more about the sentiment within the Shiv Sena itself, because over the last few days, what we've been seeing while the tussle for the Chief Minister has been taking place, of course, there are party leaders that want Eknath Shinde to remain the Chief Minister of the state, considering that there is much speculation about the fact that Devendra Fadnavis is the front runner. How exactly do party leaders feel? I think firstly one needs to identify that Eknath Shinde ji, in his 2.5 years as Chief Minister, worked tirelessly for the people of Maharashtra. You take the Mukhyamantri Ladki Behna Yojana,
which really percolated down to the poorest of poor, and 2.5 crore women were given 7,500 rupees directly in their bank accounts, and all of that has been translated into a scheme which made sure that women are empowered on multiple forums. So that was a game changer for this election. If you talk about the collective leadership of Devendra Fadnavis, Ajit Pawar and Eknath Shinde, it's the kind of infrastructure that we see in Mumbai today, be it the metros, the coastal road, the Atal Setu, the list is endless. And I think that if people continue to work like this in the interest of Maharashtra, then we are working towards a Viksit Bharat and a Viksit Maharashtra. So I would want to compliment all three leaders for their absolute maturity, despite the fact that all three parties have had tremendous strike rate, and the strike rate has been so unparalleled that it shows you that in the days to come, it is only a developmental agenda for all citizens alike and to the voters as well. And Ms. NC, what is your take on the options that have been given to Eknath Shinde when we talk about the Deputy Chief Minister's post, also if we talk about a cabinet post? I'm not going to get into any speculation. I don't think it's my place or anyone else's to comment. It is for the Mahayuti leadership to announce who is the chief ministerial candidate and what is the vision plan in the days to come. Thank you. Thank you, Ms. NC, so much for joining us, getting us those details and that perspective. We also want to cross over to Clyde Castro, who joins us on the broadcast at this point from the NCPSP. Mr. Castro, what exactly do you have to say in response to what Eknath Shinde has said about leaving the final decision up to the Prime Minister when it comes to the decision of the Chief Minister of Maharashtra? That Mr. Eknath Shinde has given up on his dreams of becoming Chief Minister again, because from what he was speaking, it just appeared that he has sort of resigned in words. Formal resignation will come out soon. But I just feel sorry for the man. The Bharatiya Janata Party used him during the elections. They said, we are fighting these elections as Mr. Eknath Shinde was the leader. But now once they've got what they wanted, they've got the majority, they seem to have sidelined him. So this is what the Bharatiya Janata Party does. They use people, and when the work is done, they sideline them. Now, you say that the BJP essentially uses people and then sidelines them. The truth of the fact is that he was made the chief minister because of his role as a kingmaker a few years ago, especially when we talk about what took place within the Maharashtra elections. Of course, you are well versed with this. But considering that you are saying that the BJP is sidelining somebody who has been a good leader, they have offered him, reportedly, 2 positions probably, which he can choose from. One is a cabinet post, one is the deputy CM's post. What is your perspective on this? You said that, I'm saying that they use and, sideline people. Isn't it the fact they used him to break away the Shiv Sena, and then to do that, they made him the chief minister? Now, when they have the mandate, they have the majority, they know that, cannot be touched upon. So now they are sidelining him. That's the fact. And, deputy CM is like a downgrade from a chief minister, and a cabinet minister is a further downgrade. So a man who's worked and whose face was used to be the, leader of the election is now being sidelined. It's interesting. So if you talk about the 2 candidates whose names are, of course, in the front running for the chief minister's post, Eknath Shinde, Devendra Fadnavis, essentially you're saying that Eknath Shinde has been a good chief minister over the last few years, though there has been massive criticism for the kind of work that has been done by the Mahayuti. Clearly, never did I ever, in this particular conversation that we've had, said that he's done a good job or he's a good leader. I'm not saying that. Okay? I'm absolutely not saying that he's a good leader. We're not saying that you are saying that, sir. We are just talking about what... Yes, do continue and then we'll talk. Hear me out. If you're questioning me, then I have the Continue, out. Please. You kept saying that he's a good leader. I'm not saying that. All Absolutely. Please continue. The Bharatiya Janata Party used his face in the elections, and now they are sidelining him because their work is done. That's what I'm trying to say.
Of course, that's understood, and that's what we were also referring to as well. Mr. Castro, thank you so much for joining us, giving us your perspective on this. We would like to reiterate and quote what he had to say, again, a member of the NCP SP, talking about the fact that essentially somebody who was good for the party is being sidelined. And we're going to listen in to what the caretaker chief minister had to say, a key takeaway. Take a look. मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है।